विद्यार्थी मित्र, मी शेख हजार आमच्या इनोव्हेटिव्ह पब्लिकेशनच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपले हार्दिक स्वागत करतो। मागील व्हिडिओमध्ये आपण ट्रान्समिशन या सब्जेक्ट विषयी प्रीवियस इयर मध्ये आलेले क्वेश्चन्स आपण बघितले इलेक्ट्रिशियन ट्रेड संबंधित। आज आपण अंडरग्राउंड केबल या टॉपिक वर प्रीवियस इयर इलेक्ट्रिशियन्स एग्जाम वर आलेले क्वेश्चन्स बघणार आहोत। चला तर मग सुरू करूया। सर्वप्रथम पहिला क्वेश्चन आपल्याकडे, खालीलपैकी कोण केबलची यांत्रिक इजापासून संरक्षण करते? ठीक आहे, आता यांत्रिक संरक्षण करण्यासाठी आपण काय वापरतो केबल मध्ये? अंडरग्राउंड केबल मध्ये काय असते? अंडरग्राउंड केबल मध्ये काय म्हणतात आपल्याला? कोण यांत्रिक काय म्हणतात तुम्हाला? हानीपासून काय करते? संरक्षण प्रदान करते। पहिला ऑप्शन काय होतं? बीडिंग, नंतर दुसरा ऑप्शन काय आहे? शीट, नंतर तिसरा ऑप्शन काय? आर्मोरिंग आणि खाली वरील पैकी काही नाही। ठीक आहे, अंडरग्राउंड केबल मध्ये आपण अंडरग्राउंड केबल म्हणतात ना, आपल्याकडे सपोज अंडरग्राउंड केबलची काय कन्स्ट्रक्शन जर आपण बघितलं तर सर्वात पहिले आपल्याकडे काय असते? इथं काय असते? कोर। इथं काय असते आपल्याकडे? कोर। कोरला आपण किंवा कोर म्हणून किंवा काय याच्यावर आपण कंडक्टर, कोर किंवा काय म्हणतो आपण त्याला? कंडक्टर। कंडक्टर आपण काय करतो? पुढे काय करतो? त्याच्यावर काय करतो आपण? इन्सुलेशन। काय करतो आपण त्याच्यावर? कंडक्टर काय करतो आपण इथं पुढे याच्यावर काय करतो? इन्सुलेशन काय करतो? असं प्रदान करतो। ठीक आहे, तर जे इन्सुलेशन असते ते इन्सुलेशन कशाचं असते? याला म्हणू आपण इन्सुलेशन। याला म्हणू आपण तर इन्सुलेशन। ठीक आहे, कंडक्टर काय असेल? एकतर कॉपर असेल किंवा ॲल्युमिनियम असेल। ठीक आहे, कॉपर किंवा ॲल्युमिनियम असेल। ठीक आहे, त्याच्यानंतर जे आपण काय करतो? इन्सुलेशन। तर इन्सुलेशन मध्ये काय करतो आपण? इन्सुलेशन कोणत्या प्रकारचे असतात आपण इथे वापरतो आपण इन्सुलेशन? एक असते आपल्याकडे पीव्हीसी इन्सुलेशन, आणखीन काय असते आपल्याकडे इथं हायर व्होल्टेज साठी आपण यूज करतो पेपर इन्सुलेशन। पेपर इन्सुलेशन। ठीक आहे, त्याच्यानंतर आणखीन बघा याच्या पुढे या इन्सुलेशनला प्रोटेक्ट करण्यासाठी आता पुढे काय करतो आपण? बघा आपल्याकडे काय असेल पाहिजे तुम्हाला? हे लेअर जर लक्षात असेल पाहिजे कोणकोणती लेअर कुठं कुठं असते तर काय लक्षात ठेवायचं असं लक्षात? सिम बस। काय सिम बस। ठीक आहे, सिम बस। सिम म्हणजे काय म्हणलं आपण याला? कोर। याला काय म्हणलं आपण? कोर। नंतर काय असते? इन्सुलेशन। नंतर काय असते? मेटॅलिक शीट। याला काय म्हणतो आपण? मेटॅलिक शीट। नंतर काय असते? बी म्हणजे काय झालं? बीडिंग। काय असते? बीडिंग। ठीक आहे, नंतर ए म्हणजे काय असते? आर्मरिंग आणि एस का आपला सर्विंग। ठीक आहे, अशा पद्धतीने काय करू शकतो आपण? याला पूर्ण लेअर लक्षात ठेवू शकतो। ठीक आहे, तर बघा आपल्याकडे काय झालं? पहिले काय झालं? कंडक्टर म्हणजे कोर, नंतर इन्सुलेशन नंतर काय असते? आपली मेटॅलिक शीट। पुढे काय असते आपल्याकडे? एक असते तर मेटॅलिक शीट। हे जे मेटॅलिक शीट असते तर मेटॅलिक शीट काय करते? या केबलच्या इन्सुलेशनला काय करते? मॉइश्चर पासून काय करते? संरक्षण प्रदान करते, म्हणजे प्रोटेक्शन प्रदान करते। ठीक आहे, नंतर हे जर तुमचं झालं काय झालं? त्याला मेटॅलिक शीट नंतर काय असते? इथं बीडिंग। पुढचा पार्ट काय असते आपला? पुढचा पार्ट काय असते? बीडिंग असते। पुढचा पार्ट काय असते? याच्यावर काय करतो आपण? बीडिंग प्रदान करतो। बीडिंग कशापासून बनलेली असते? बीडिंग जे असते हे कशापासून? फॅब्रिक मटेरियल पासून बनले असते। इसेन टेप, ज्यूट्स, ठीक आहे, वल्कनाइज रबर, पीव्हीसी इत्यादी पासून काय करतो आपण? बीडिंग तयार करतो। ठीक आहे, बीडिंग नंतर काय असते? त्याच्यानंतर काय असते? आर्मोर असते। बीडिंग नंतर त्याच्यावर काय असते? परत काय असते? आर्मोरिंग असते। परत काय असते? आर्मोरिंग। ठीक आहे, आर्मोरिंग असते तर आर्मोरिंग नॉर्मली काय असते? बारीक तार पासून बनलेले असते। ठीक आहे, जीआय तार पासून बनलेले असते। याने काय करते? जे आर्मोरिंग हे काय करते? तुम्हाला मेकॅनिकल प्रोटेक्शन काय करते? प्रदान करते। म्हणजे केबलला यांत्रिक इजापासून वाचवण्याचं काम कोण करते? आर्मोरिंग करते। कोण करते? आर्मोर करते। ठीक आहे, नंतर आर्मोरला आणि मॉइश्चर पासून किंवा केबलची म्हणजे काय करते? स्ट्रेंथ वाढवण्यासाठी आपण काय करतो? इथं काय करतो? सर याच्यावर म्हणजे लास्ट जे असते ते काय असते? सर्विंग असते। तर आर्मरिंग जे असते आर्मरिंग काय करते? पूर्ण केबलला यांत्रिक संरक्षण प्रदान करण्याचं काम करते। काय करते? यांत्रिक संरक्षण प्रदान करण्याचं काम करते। नंतर आपल्याकडे बघा या पद्धतीने काय झाले? पूर्ण लेअर झाले। ठीक आहे, आता हे 1 बाय 1 लेअर आपण नंतर बघूच पुढे आणखी काय काय काम करतात कुठं पण इथं क्वेश्चन काय म्हणलं तुम्हाला? काय म्हणलंय? केबलला यांत्रिक इजापासून कोण संरक्षण प्रदान करते? केबलला यांत्रिक संरक्षण प्रदान करण्याचं काम कोण करते? आर्मोरिंग। कोण करते? आर्मोरिंग। ठीक आहे, पुढे नेक्स्ट बघा दुसरा म्हणलं XLEP केबलचे पूर्ण स्वरूप म्हणजे फुल फॉर्म काय? फुल फॉर्म XLEP। तर XLEP केबलला आपण काय म्हणतो? क्रॉस लिंक पॉलीइथिलीन केबल। ठीक आहे, तर इथं काय म्हणतो? तुम्हाला XLEP चं तुम्हाला काय पूर्ण रूप सांगायचं? पूर्ण रूप म्हणजे काय सांगायचं? फुल फॉर्म। तर 0 आहे का? नाही, 0 तर इथं पण नाही। ठीक आहे, क्रॉस इथं आहे। ठीक आहे, क्रॉस लिंक पॉलीइथिलीन, क्रॉस लाईन नसते काय असते? क्रॉस लिंक असते। क्रॉस लिंक पॉलीइथिलीन। ठीक आहे, नेक्स्ट पुढे क्वेश्चन बघा काय म्हटलं? पण गॅस प्रेशर केबल सामान्य लोड करंटच्या
रिकामी जागा पटीने वाहून नेऊ शकतात आणि व्होल्टेज रिकामी जागा वेळा सहन करू शकते. म्हणजेच बघा काय की जे गॅस प्रेशर केबल आहे, कोणता म्हणला, गॅस प्रेशर केबलची करंट कॅरिंग कॅपॅसिटी हे नॉर्मल केबलच्या तुलनेत किती असायला पाहिजे. आणि दुसरं काय म्हटलं की तेच गॅस केबलचं जे असेल तर ते गॅस केबलचा जे ऑपरेटिंग व्होल्टेज आहे, ऑपरेटिंग व्होल्टेज म्हणजे नॉर्मल केबलच्या तुलनेत किती असू शकते, म्हणजे किती व्होल्टेजवर ते नॉर्मली स्टँड करू शकते विथ स्टँड. ठीक आहे. तर काय म्हणलं आपण, पहिले काय म्हणलं, जे करंट कॅरिंग कॅपॅसिटी असते प्रेशर केबलची, तर प्रेशर केबल हे नॉर्मल केबलच्या तुलनेत 1.5 पटीने म्हणजे 1.5 टाइम्स काय करते, मोर करंट कॅरी करू शकते. आणि 2 पटीने काय करू शकते, जास्त व्होल्टेजवर कोणत्याही कंडिशन मध्ये बदल न करता नियमात काय करू शकते, त्यांना स्टँड राहू शकते, म्हणजे स्टेबल राहू शकते. ठीक आहे. म्हणजे काय, जे गॅस प्रेशर केबल आहे याची करंट कॅरिंग कॅपॅसिटी नॉर्मल केबलच्या तुलनेत किती असते, 1.5 पट आणि व्होल्टेज किती असते, 2 म्हणजे दुप्पट. ठीक आहे. लक्षात या क्वेश्चनचा आन्सर होईल ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. नेक्स्ट पुढे बघा काय म्हटलं, अंडरग्राऊंड केबल टाकण्याची सर्वात सोपी पद्धत आहे. अंडरग्राऊंड केबल जेव्हा आपण टाकतो जमिनीमध्ये तर वेगवेगळ्या पद्धतीने टाकतो. डायरेक्ट लेईंग पद्धत आहे, हॉरिझॉन्टल ड्रिलिंग पद्धत आहे, किंवा इनडायरेक्ट लेईंग पद्धत आहे, किंवा पाईप जॉकिंग आहे. ठीक आहे. आता बघा, जे सर्वात सोपी आणि कमी खर्चाची जी पद्धत आहे ती कोणती आहे, डायरेक्ट लेईंग पद्धत. ठीक आहे. डायरेक्ट लेईंग पद्धत मध्ये आपण काय करतो, डायरेक्ट लेईंग पद्धत मध्ये काय करतो आपण, बघा एक काय करतो, खड्डा खातो. खड्डा करताना बघा या खड्ड्यामध्ये काय करतो, किती असायला पाहिजे, या खड्ड्याची जी लांबी आहे, किती जी लांबी आहे, ही लांबी किती असायला पाहिजे, जी लांबी म्हणा जाडी किती असायला पाहिजे, जाडी 40 सेंटीमीटर ते 50 सेंटीमीटर इतक्या रुंदीचा काय करतो आपण, इतक्या रुंदीचा करतो खड्डा जमिनीत खालतो. आणि हे जमिनीच्या आत किती असायला पाहिजे, हे जमिनीच्या आत किती असायला पाहिजे, जवळपास 1.5 मीटर इतक्या डीप म्हणजे जमिनीच्या आत पाहिजे. आणि त्याची जाडी म्हणजे रुंदी आहे, ती रुंदी किती असेल पाहिजे, जवळपास 50 सेंटीमीटर ते 40 सेंटीमीटर. ठीक आहे. तर जवळपास आपण काय करतो, जवळपास याच्यामध्ये काय करतो, 5 सेंटीमीटर पर्यंत, 5 सेंटीमीटर अप टू कुठपर्यंत, इथून इथपर्यंत अंतर असेल कमीत कमी 5 सेंटीमीटर. फक्त काय करायचं, याच्यामध्ये सँड टाकायची, म्हणजे काय करायची, वाळू काय करायची, याला सँड म्हणजे रेती टाकून ठेवायची. याच्यावर काय करायचं, आता बघा इथं केबल टाकायचं. आता आपल्याला काय करायचं, जे केबल आहे आपला केबल काय टाकायचं, इथं केबल टाकायचं. इथं काय करायचं आपण, आता केबल टाकलो. ठीक आहे. इथं काय करतो आपण, केबल टाकतो. केबल टाकल्यानंतर बघा परत काय करतो, जवळपास आणखीन याच्यावर काय करतो, जवळपास किती, आणखीन जवळपास एक 10 ते 15 सेंटीमीटर, 10 ते 15 सेंटीमीटर आणखीन याच्यावर काय करायची, रेती टाकायची. काय टाकायची, त्याच्यावर रेती टाकायची. नंतर उरलेल्या पोर्शनवर, बाकीच्या रिमेनिंग पोर्शन मध्ये काय करू शकतो आपण, ब्रेस किंवा दगड किंवा आणखीन पुढे काय करू शकतो आपण, मोठमोठाले समजा माती वगैरे टाकून याला बंद करू शकतो. ठीक आहे. तर हे झालं आपला डायरेक्ट लेईंग पद्धती, काय सर्वात सोपी आहे, कमी खर्चाची आहे याच्यामध्ये. ठीक आहे. हे झालं आपला क्वेश्चनचा आन्सर. काय होता बघा, काय म्हणतो तुम्हाला, सर्वात सोपी पद्धत कोणती आहे, सर्वात सोपी पद्धत कोणती आहे, डायरेक्ट लेईंग मेथड. ठीक आहे. दुसरा, सामान्यतः हाय व्होल्टेज केबल मध्ये इन्सुलेशन साठी वापरलेली सामग्री आहे. ठीक आहे. जे हाय व्होल्टेज वर आपण बघतो अंडरग्राऊंड केबल मध्ये, तर हाय व्होल्टेज मध्ये इन्सुलेशन साठी काय वापरतो आपण, पेपर वापरतो. काय वापरतो, पेपर. लो व्होल्टेज साठी काय वापरतो आपण, पीव्हीसी. लो व्होल्टेज साठी काय वापरतो आपण, पीव्हीसी. ठीक आहे. तर सर्वात जर हायर व्होल्टेज वर जर गेलो आपण हाय व्होल्टेज साठी, तर हाय व्होल्टेज साठी पेपर इन्सुलेशन वापरला जाते. ठीक आहे. नेक्स्ट पुढे बघा म्हटलं, जमिनीखाली केबल मध्ये आर्द्रता प्रवेश रोखण्यासाठी कोणता थर वापरला जातो. ठीक आहे. बघा केबल मध्ये काय मॉइश्चर पासून प्रोटेक्शन साठी, मॉइश्चर म्हणजे काय होतं आपण त्याला आर्द्रता, तर मॉइश्चर पासून प्रोटेक्शन करण्यासाठी म्हणजे आर्द्रता पासून प्रोटेक्शन करण्यासाठी, आर्द्रता कशाला द्यायचं आपल्याला, कारण बघा आपल्याला जे कोर आहे हे काय आपल्याकडे कंडक्टर आहे. ठीक आहे. एक किती असते आपल्याकडे, 2 कोर, सिंगल कोर, 3 कोर, 3.5 कोर. ठीक आहे. तर याच्यावर काय करतो आपण, याच्यावर काय करतो, इन्सुलेशन काय करतो, पेपर इन्सुलेशन वगैरे देतो. ठीक आहे. तर हे जे इन्सुलेशन आहे, हा इन्सुलेशन काय होऊ शकते, मॉइश्चरने काय होऊ शकते, खराब होऊ शकते. एकदा मॉइश्चरने जर खराब झालं, इन्सुलेशन जर खराब होत असेल तर काय होते, त्याचं काय होते, इन्सुलेशन रेजिस्टन्स कमी होते, लिकेज करंट काय होते, वाढते, आणि त्याच्यामुळे काय होते, इन्सुलेशनची लाईफ कमी होते. ठीक आहे. मग आणखीन काय होतं, लिकेज फॉल्ट वगैरे काय होतात, क्रिएट होतात. त्यासाठी जेव्हा इन्सुलेशन काय होतं आपण, जेव्हा काय होते, मॉइश्चर त्याच्यामध्ये एंटर करते, तर काय झालं, खूप सारं काय होतं, इन्सुलेशन रेजिस्टन्स कमी होते आणि लिकेज करंट होते. ठीक आहे. तर याच्यासाठी आपण काय करतो, त्याला थांबवण्यासाठी, याच्यावर एक लेअर करतो, याच्यावर काय करतो आपण, आणखीन एक लेअर प्रदान करतो. तर त्याला काय म्हणतो आपण, लीड शीट. त्याला काय म्हणतो आपण,
लीड शीट. तर लीड शीटचं काम काय की या पेपर इन्सुलेशनला काय करणं, प्रोटेक्शन करणं, मॉइश्चर वगैरे पासून, त्याच्यापासून आर्द्रतेपासून, जमिनीतल्या केमिकल रिएक्शन पासून काय करायचं, या इन्सुलेशनला काय करायचं, प्रोटेक्शन प्रदान करायचं. ठीक आहे. तर जमिनीतले काय आर्द्रता आणि केमिकल रिएक्शन पासून इन्सुलेशनला प्रोटेक्शन करण्यासाठी आपण काय वापरतो, लीड वापरतो. लीड शीट. तर लीड शीट काय आहे, तर लीड असेल किंवा अल्युमिनियमचं असेल, लीड किंवा अल्युमिनियम. ठीक आहे. या क्वेश्चनचा आन्सर ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट पुढे बघा. ठीक आहे बघा. जेव्हा समजा आर ही डायइलेक्ट्रिकची बाह्य म्हणजे आउटर काय तुमची रेडियस आहे. ठीक आहे. आणि जी मॅक्स हे विद्युत ताण इंटरशीथ ग्रेडिंगचे सर्वोच्च मूल्य दर्शवते, तेव्हा कोअर आणि शीत दरम्यान कोअर आणि शीत दरम्यान दिलेला व्होल्टेज काय असतं. ठीक आहे. समजा आपल्याकडे काय कंडक्टर घेतो. ठीक आहे. कंडक्टरची रेडियस काय म्हणलेलं आपण आर म्हणलो. ठीक आहे. हे रेडियस आहे कंडक्टरची. नंतर काय म्हणलं, जे आउटर डायमीटर, जे बाह्य आउटर डायमीटर म्हणजे केबलचं इन्सुलेशन आणि हे. ठीक आहे. हे केबल ह्याला कंडक्टर, हा झाला आपला इन्सुलेशन. ठीक आहे. तर याची जे आउटर डायमीटर आहे, आउटर डायमीटर किती आहे, आर आहे. आउटर डायमीटर आहे आर आहे. तर बघा, जेव्हा पण आपण काय करतो, इंटरशीथ ग्रेडिंग वापरतो ना, तर इंटरशीथ ग्रेडिंग असताना दिलेला जे मॅक्झिमम जे व्होल्टेज असते, तर मॅक्झिमम व्होल्टेज किती असते, जी मॅक्स इज इक्वल टू जी मॅक्झिमम व्होल्टेज मॅक्झिमम ग्रेडियंटवर. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी जे मॅक्झिमम ताण भेटेल आपल्याला, मॅक्झिमम ताण भेटेल. ठीक आहे. मॅक्झिमम स्ट्रेंथ कुठे भेटते, इथं आपल्याला जी मॅक्स. आणि मिनिमम कुठे भेटते आपल्याला कंडक्टरच्या, बघा मॅक्झिमम कुठे भेटते कंडक्टरच्या सरफेसला, आणि मिनिमम कुठे भेटते इन्सुलेशनच्या सरफेसला म्हणजे बाह्य भागात. ठीक आहे. जसं जसं बाहेर जातो आपण तसं तसं याच्यावर ताण काय होते, डायरेक्ट ताण काय होते, कमी होते. म्हणजे इथून बघा जसं आपण बाहेर जाऊ तसं तसं ताण काय आपल्या इथं ताण काय होते, कमी होत जाते. तर याच्यामध्ये मॅक्झिमम जे व्होल्टेज भेटेल आपल्याला या ठिकाणी, तर मॅक्झिमम व्होल्टेज किती असते, व्ही इज इक्वल टू काय असते, आर जी मॅक्स डिवाइड बाय 1.811. ठीक आहे. किंवा 1.881 हे असते आपल्याकडे मॅक्झिमम दिलेला व्होल्टेज. हा ऑप्शन कुठे दिसते आपल्याला बघा, पहिला ऑप्शन काय, पहिलाच ऑप्शन आहे. ठीक आहे. व्ही आर जी मॅक्स भागेला 1.881. ठीक आहे. हे नाहीये, हे पण नाही आणि हे पण नाही. ठीक आहे. तर ह्याला क्वेश्चनचा आन्सर आपला ऑप्शन नंबर ए. पुढे बघा काय म्हणलंय, केबल ग्रेडिंगची व्याख्या रिकामी जागा प्रक्रिया म्हणून केली जाते. फेज करंट समतुल्य म्हणजे फेज करंट इक्वालेशन होते, किंवा अर्थिंग रेजिस्टन्स इक्वालेशन होते, किंवा फेज व्होल्टेज समान करणे होते, किंवा डायइलेक्ट्रिक मधील ताण कमी करणे. बघा क्वेश्चन काय विचारलं आपल्याला, काय म्हणलं की केबल ग्रेडिंगची व्याख्या काय होती. केबल ग्रेडिंग काय असते बघा, केबल ग्रेडिंग म्हणजे काय होते की आपल्याला केबल मध्ये काय असते, हा आपण कंडक्टर घेतला आता एक मागच्या क्वेश्चन मध्ये घेतलो, आणि ह्या केबलवरचं काय इन्सुलेशन आहे. तर याच्यावर काय होते, अंडरग्राउंड केबल मध्ये काय होतं, केबल जवळ बघा सर्वात जास्त डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ कुठे भेटते आपल्याला, केबल जवळ. कुठे भेटते, केबल म्हणजे कंडक्टर जवळ. कुठे भेटते, कंडक्टर जवळ. आणि जसं आपण कंडक्टर पासून लांब बाहेर जाऊ, बाहेर म्हणजे कुठं जायचं आपल्याला, कुठपर्यंत, या इन्सुलेशनच्या एंड पर्यंत, आउटर सरफेस पर्यंत. तर काय होते, जसं जसं बाहेर जातो तसं तसं डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ ताण काय होते आपला, कमी होते. तर आपण डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथला काय म्हणतो, जी म्हणतो. ठीक आहे. तर इथे जी काय भेटते आपल्याला, मॅक्झिमम. जी काय भेटते आपल्याला, मॅक्झिमम कुठे भेटेल, या ठिकाणी म्हणजे कंडक्टर सरफेस जवळ. कंडक्टर सरफेस जवळ काय भेटेल आपल्याला, तर या कंडक्टर सरफेसवर काय भेटते आपल्याला, मॅक्झिमम जी मॅक्स. याला काय म्हणतो आपण, जी मॅक्स. आणि ताण काय होते इथं, जसं जसं बाहेर तसं तसं जी काय होते, तुझं जे इलेक्ट्रिक स्ट्रेस काय होते, कमी होते. मग काय भेटायला आपल्याला दिसेल बघा, की जे सर्वात जास्त इलेक्ट्रिक ताण आहे, म्हणजे त्याला आपण इलेक्ट्रिक स्ट्रेस म्हणतो, विद्युत ताण त्या कंडक्टरच्या जवळपास. ठीक आहे. जसं जवळपास जसं जसं आपण बाहेर जाऊ तसं तसं ताण काय आपला कमी होईल. तर मग या इलेक्ट्रिक स्ट्रेसला काय करायचं आपल्याला, इक्वली डिस्ट्रीब्युट करायचं. काय करायचं, इक्वली डिस्ट्रीब्युट करायचं. इक्वली डिस्ट्रीब्युट करण्यासाठी जी प्रोसेस लागते त्याला काय म्हणतो आपण, ग्रेडिंग. मग ग्रेडिंगचे दोन प्रकार, एक आहे इंटरशीथ ग्रेडिंग आणि दुसरा कोणता आहे, कॅपॅसिटन्स ग्रेडिंग. तर आपल्याला काय म्हणतो आपण, जे ग्रेडिंग आहे, ग्रेडिंगचा अर्थ काय झाला आपल्याकडे, की आपलं काय म्हणायचं की जे इलेक्ट्रिक स्ट्रेस आहे म्हणजे इलेक्ट्रिक ताण आहे, कुठे भेटत तुम्हाला, डायइलेक्ट्रिक्स मधील ताण एक समान करणे. म्हणजे डायइलेक्ट्रिक मधील जे ताण आहे, इलेक्ट्रिक स्ट्रेस काय करायचं आपल्याला, सर्वीकडे काय करायचं, एकसारखं करायचं. तर याला काय म्हणतो आपण, ग्रेडिंग. ठीक आहे. नेक्स्ट पुढे तेव्हा काय म्हणलं, गॅस प्रेशर केबलचा स्टील पाईप रिकामी जागा नायट्रोजनने भरलेला आहे. ठीक आहे.
आता बघा, जेव्हा आपण गॅस प्रेशर केबल वापरतो, गॅस प्रेशर केबल वापरतो ना, तर गॅस प्रेशर केबल मध्ये काय होतं, आपण जे बाहेरील प्रेशर आहे, बाहेर म्हणजे जे बाह्य प्रेशर, त्याला म्हणतो ऍटमॉस्फेरिक प्रेशर, तर ऍटमॉस्फेरिक प्रेशरच्या तुलनेत 15 ते 12% 12 पटीने 15 ते 12 पटीने काय करतो, जास्त प्रेशर काय करतो, आपण काय करतो, केबलच्या आत काय करतो, गॅस प्रेशर म्हणजे गॅस त्या केबल मध्ये आपण सोडतो. ठीक आहे, तर जेव्हा ते गॅस कोणता असते, नायट्रोजन गॅस. कोणता असते, नायट्रोजन गॅस. तर गॅस प्रेशर केबल मध्ये आपण स्टील पाईपच्या आत जेव्हा आपण काय करू, जेव्हा हा नायट्रोजन गॅस सोडू, तर ते गॅसचा प्रेशर किती असायला पाहिजे, गॅसचा प्रेशर किती असायला पाहिजे, 12 ते 15 पटीने किती ऍटमॉस्फेरिक प्रेशर हो. ठीक आहे, 12 ते 15 ऍटमॉस्फेरिक प्रेशर पेक्षा जास्त असेल, म्हणजे बाहेरचं जे प्रेशर असेल त्याच्या किती पटीने असलं पाहिजे, 12 ते 15 पटीने आतला म्हणजे केबलच्या आत म्हणजे पाईपच्या आत प्रेशर इतका प्रेशर असायला पाहिजे. ठीक आहे, आणि गॅस प्रेशर केबल जर असं म्हणून बघितलं तर गॅस प्रेशर केबल 132 किती 132 केव्ही पेक्षा जास्त करतो आपण गॅस प्रेशर केबल वापरतो. ठीक आहे, पुढे काय म्हणलंय, केबल साठी इन्सुलेटिंग सामग्री कशी असावी, म्हणजे इन्सुलेटिंग मटेरियल कसं असलं पाहिजे, आपण केबलसाठी जे इन्सुलेशन वापरतो तर इन्सुलेशनची जी प्रॉपर्टी आहे तर ती प्रॉपर्टी काय असेल पाहिजे. ठीक आहे, तर काय म्हणलं बघा, पहिले काय असायला पाहिजे, सर्वात कमी खर्च असायला पाहिजे. ठीक आहे, कमी खर्चामध्ये इन्सुलेशन झालं पाहिजे. दुसरं काय म्हणलं आपल्याला, की उच्च डायरेक्ट्रिक स्ट्रेंथ असली पाहिजे. कोणताही इन्सुलेटिंग मटेरियल असू द्या, त्याची डायरेक्ट्रिक स्ट्रेंथ काय असायला पाहिजे, जास्तच असायला पाहिजे. खर्चाला काय असला पाहिजे, कमी असायला पाहिजे. दुसरं जे मेकॅनिकल स्ट्रेंथ आहे म्हणजे यांत्रिक शक्ती पण काय असायला पाहिजे, जास्त असायला पाहिजे. आणि हे काय म्हणजे वरील सर्व. ठीक आहे, म्हणजे तिन्ही प्रॉपर्टी काय पाहिजे आपल्याला इन्सुलेटिंग मटेरियल मध्ये आवश्यक आहे. त्यासाठी काय क्वेश्चनचा आन्सर केलं ऑप्शन नंबर 4 ऑल. ठीक आहे, म्हणजे वरील सर्व. पुढे बघा काय म्हणलं क्वेश्चन तुम्हाला, अंडरग्राऊंड केबल मधील फॉल्टचे कारण काय. अंडरग्राऊंड केबल मध्ये फॉल्टचं कारण काय शोधा. ठीक आहे, कारण काय असू शकते, कंडक्टरचं तापमान वाढल्यावर होते का, मातीची पीएच व्हॅल्यू मध्ये बदल झाल्यावर होते का, ओलावा इन्सुलेशन मध्ये प्रवेश करतो, किंवा कंडक्टरची विस्तार म्हणजे कंडक्टर जर एक्सपान्शन जर वाढ झाला टेम्परेचर मुळे कमी जास्त झाला तर त्याच्यामुळे काय होते, अंडरग्राऊंड केबल मध्ये फॉल्ट होते का. ठीक आहे, बघा काय जेव्हा कंडक्टर मध्ये काय होईल, जेव्हा मॉइश्चर कंटेन होतील म्हणजे ओलावा इन्सुलेशन मध्ये प्रवेश करेल, म्हणजे काय करत, मॉइश्चर कंटेन जेव्हा इन्सुलेशन मध्ये काय होतील, एंटर करतील, त्या दरम्यान काय होते की इन्सुलेशन रेजिस्टन्स कमी होते, लिकेज करंट वाढते, त्याच्यामुळे काय होते केबल मध्ये काय होतात, फॉल्ट होण्याचे चान्सेस जास्त असतात. कशामुळे, मॉइश्चर कंटेन मुळे. जेव्हा मॉइश्चर का कंटेन आपल्या केबलच्या आत येतील तेव्हा काय होते, केबल मध्ये फॉल्ट निर्माण होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. ठीक आहे, त्या क्वेश्चनचा आन्सर काय होईल, मॉइश्चर कंटेन काय होईल जेव्हा इन्सुलेशन मध्ये एंटर करेल तेव्हा. पुढचा क्वेश्चन आहे, ईव्ही चार्जिंग स्टेशन वरील केबलची आवश्यक स्टँडर्ड रेटिंग काय असायला पाहिजे. ठीक आहे, ईव्ही म्हणजे काय असते, आपलं इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशन. इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशनवर आपण जे काय करतो, जे आवश्यक केबल आहे त्याची रेटिंग काय असायला पाहिजे. आवश्यक केबल रेटिंग किती असते आपली, 33/11 केव्ही. किती, 33/11 केव्ही. नॉर्मल काय असते 30 ते 40 एम्पियर या करंट रेटिंगवर काय करतो आपण, हे केबल काय करतो, चार्जिंग स्टेशनचं काय करतो आपण, केबल वापरतो. ठीक आहे, काय असं त्या ठिकाणी केबलची रेटिंग काय असायला पाहिजे, 33/11 केव्ही. करंट कॅरिंग कॅपॅसिटी किती असायला पाहिजे, 30 एम्पियर ते 40 एम्पियर. आणि काही ठिकाणी जे स्टँडर्ड रेटिंग मध्ये काय होऊ शकते, मोठा जर चार्जिंग स्टेशन असेल तर यापेक्षा जास्त करंट कॅरिंग कॅपॅसिटी वाढू शकते. ठीक आहे, पण जे व्होल्टेज रेटिंग आहे केबलची ती किती असते, 33 केव्ही ते 11 केव्ही. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन काय म्हणलं आपल्याला, इन्स्टॉलेशन आणि अर्थच्या केबल मधील इन्सुलेशन रेजिस्टन्स शोधण्यासाठी कोणती टेस्ट घेतली जाते. ठीक आहे, आपल्याला काय म्हणलं, इन्स्टॉलेशन. ठीक आहे, आपल्याकडे काही काहीतरी आपल्याकडे इन्स्टॉलेशन आहे. ठीक आहे, इन्स्टॉलेशन आणि जमीन अर्थ मधील, ठीक आहे, या दोघांमध्ये काय करायचं आपल्याला, इन्सुलेशन रेजिस्टन्स टेस्ट करा. ठीक आहे, इन्स्टॉलेशन म्हणजे काय की सपोज फॉर एक्झाम्पल आपल्याला काय एक लॅम्प लागला. ठीक आहे, एक लॅम्प आहे. ठीक आहे, लॅम्प मध्ये काय समजा याला आपला कुठून फेज, याला आपला कुठं हा न्यूट्रल, फेज आणि न्यूट्रल. आता या दरम्यान आपल्याला काय करायचं, इन्स्टॉलेशन आणि अर्थ या दरम्यानचं जर आपल्याला काय करायचं आहे, तुम्हाला इन्सुलेशन रेजिस्टन्स काय मोजायचं आहे, इन्सुलेशन रेजिस्टन्स मोजायचं आहे. मग त्यासाठी कोणती टेस्ट घेणार आपण, काय करतो आपण, या दरम्यानचं जर इन्सुलेशन मोजायचं असेल तर आपण काय करतो, मेगरचा वापर करतो. कशाचा वापर करतो, मेगरचा. मेगर दिसायला इथं कुठं काय म्हणलंय तुम्हाला, स्पीड टेस्ट, इन्सुलेशन टेस्ट, ओपन सर्किट टेस्ट, पोल टेस्ट आणि
फेज टेस्ट. तर आपल्याला काय भेटेल? इन्सुलेशन टेस्ट. इन्सुलेशन टेस्ट आपण पुन्हा कशाच्या माध्यमातून देतो? आपण मेगरच्या सहाय्याने. मेगर काय आहे ते आपल्याकडे एक टाइपचं करते हँड ड्रिव्हन जनरेटर, जे काय करते 500 व्होल्ट डीसी पर्यंत काय करते? व्होल्टेज जनरेट करते. ठीक आहे. मग मेगरचं टर्मिनल एक काय करायचं? आपल्याला इथं इन्स्टॉलेशनला एक कनेक्ट करायचं, एक अर्थला कनेक्ट करायचं आणि याच्यातून आपण काय करतो? करंट फ्लो करून काय करतो? मेगरच्या सहाय्याने करंट फ्लो करून काय करतो? इन्सुलेशन रेजिस्टन्स मोजतो. काय करतो आपण? इन्सुलेशन रेजिस्टन्स टेस्ट. म्हणजे आपल्या इन्स्टॉलेशन आणि अर्थ मधील केबलचा इन्सुलेशन रेजिस्टन्स मोजण्यासाठी आपण कोणती टेस्ट घेतो? इन्सुलेशन रेजिस्टन्स टेस्ट. ठीक आहे. इन्सुलेशन टेस्ट कोणाच्या सहाय्याने? मेगरच्या सहाय्याने. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघा काय म्हणलाय? A2XCY केबल मानक कोड मधील Y अक्षर काय दर्शवते किंवा काय सूचित करते? ठीक आहे. अल्युमिनियम कंडक्टर सूचित करते, राऊंड स्टील वायर आर्मरिंग दाखवते, मेटॅलिक स्क्रीनिंग दाखवते किंवा होल्डिंग टेप दाखवते किंवा पीव्हीसी शीट दाखवते. बघा आता एक हे केबल तर तुम्हाला असा कोड दिले. काय म्हटलं? कोड मध्ये. ठीक आहे. दिलाय A2XCY. पण ए जे पहिला जे अक्षर कोणता? ए. तर ए काय इंडिकेट करते? तुमचं अल्युमिनियम. काय इंडिकेट करते? अल्युमिनियम. कोर जे कशाचे? आपले अल्युमिनियमचे. ठीक आहे. आणि दुसरा अक्षर काय आपल्याकडे? दुसरा अक्षर कोणता आहे? दुसरा अक्षर आपल्याकडे काय? हा म्हणजे कोणतं म्हणतो आपण? 2X. त्याचे 2X आहे. तर 2X दुसरा आणि तिसरा अक्षर म्हणून हे दोन अक्षर काय इंडिकेट करतात आपल्याकडे? हे काय? XLEP म्हणजे क्रॉस लिंक पॉली. ठीक आहे. क्रॉस लिंक पॉली इथेलाइनचं काय दिलंय? इन्सुलेशन वापरलंय. ठीक आहे. नंतर आता बघा जे लास्ट आपलं क्वेश्चन काय विचारलं तुम्हाला? वाय. तर वाय जे असते वाय काय इंडिकेट? आता बघा जे तुमचं सी आहे. ठीक आहे. तर सी काय इंडिकेट करते? तुमची सी जे इंडिकेट करते काय इंडिकेट करते? मेटॅलिक स्क्रीन. काय दाखवते? मेटॅलिक स्क्रीन दाखवते. ठीक आहे. आणि जे वाय शेवटचं जे वाय आहे तर हे वाय काय इंडिकेट करते? आपला पीव्हीसी शीट. काय दाखवते? पीव्हीसी शीट. ठीक आहे. तर आपण बघा याला परत जर मी एक्सप्लेन केलं असतं तर काय दाखवलं तुम्हाला? काय भेटेल? बघा इथं काय भेटेल? जे 2 कोणता? ए. ए म्हणजे काय झाला? आपला अल्युमिनियम. ए म्हणजे काय झाला? आपला अल्युमिनियम कंडक्टर. म्हणजे हे याचा अर्थ काय भेटेल तुम्हाला? ए भेटेल. ठीक आहे. आपल्याला विचारलं कोणाचं? वायचं विचारलं. ठीक आहे. दुसरा 2X. तर 2X काय इंडिकेट करते? 2X काय म्हणते? याचा 2X याला काय म्हणतो आपण? एक्स क्रॉस लिंक XLEP म्हणजे XLEP इन्सुलेशन आहे. ठीक आहे. नंतर सी जे. तर सी काय इंडिकेट करते? मेटॅलिक स्क्रीन. सी काय इंडिकेट करते? मेटॅलिक स्क्रीन. आणि जे वाय शेवटी काय इंडिकेट करते? पीव्हीसी शीट. तर आपल्याला वाय विचारला तर वाय कुठे? इथं म्हणजे ऑप्शन नंबर 5 हे झालं ऑप्शन नंबर ई राहील. ठीक आहे. हे क्वेश्चनचा आन्सर. म्हणजे वाय जे इंडिकेट काय करलं आपल्याकडे? पीव्हीसी शीट इंडिकेट. ठीक आहे. पुढे बघा केबल मध्ये पृष्ठभाग व्होल्टेज ग्रेडियंट कमाल वर असतो. ठीक आहे. म्हणजे सांगायचा अर्थ असा काय की केबल मध्ये. ठीक आहे. केबल सरफेसवर कुठे सर्वात जास्त आपल्याला काय भेटते? व्होल्टेज ग्रेडियंट भेटते. काय भेटते? व्होल्टेज ग्रेडियंट काय म्हणतो आपण त्याला? जी मॅक्स. काय म्हणतो आपण त्याला? जी मॅक्स कुठे भेटते? सर्वात जास्त कुठे भेटते? कंडक्टर सरफेसवर. कुठे भेटते? सर्वात जास्त कंडक्टर सरफेसवर. आणि त्याच्यापेक्षा कमी कुठे भेटते आपल्याला? कुठे भेटते? इन्सुलेशन सरफेसवर. इथं काय भेटते आपल्याला? जी मिनिमम. काय भेटते आपल्याला? जी मिनिमम. व्होल्टेज ग्रेडियंट सर्वात कमी इथं भेटेल, सर्वात जास्त कुठं भेटेल? या कंडक्टरच्या सरफेसवर. कुठे भेटेल? कंडक्टरच्या सरफेसवर. कंडक्टरच्या सरफेसवर भेटणार काय म्हणतात आपण त्याला? व्होल्टेज ग्रेडियंट जी मॅक्स इज इक्वल टू काय असेल? व्होल्टेज व्ही डिवाइड बाय याचा रेडियस इथपर्यंत किती आहे? आर. याचा रेडियस किती इथपर्यंत? आर लॉग ई. टोटल जे लांबी इथून इथपर्यंतची लांबी ही किती? रेडियस आर म्हणतो. आउटर रेडियस काय? आर बाय आर. ठीक आहे. हे झाला कोणता? आपला जी मॅक्स. आता आपल्याला काय पाहिजे? दुसरं काय पाहिजे? मिनिमम रेडियस मिनिमम म्हणजे कमालला किमान जर माझं विचारलं असेल किमान, तर किमान कुठे भेटते? तुमच्या इन्सुलेशन सरफेसवर. ठीक आहे. इन्सुलेशन सरफेस म्हणजे कोरच्या सरफेसवर. तर इथं काय भेटेल बघा? आता इथं काय भेटते? जी मिनिमम म्हणजे जी मिनिमम. तर जी मिनिमम इज इक्वल टू व्होल्टेज व्ही डिवाइड बाय काय देतं? कॅपिटल आर म्हणजे कुठं? मोठा आर म्हणजे हे रेडियस आर. ठीक आहे. इज इंटू लॉग ई आर बाय आर. तर हे झालं आपला जी मॅक्स आणि जी मिनिमम. ठीक आहे. तर हे झालं आपल्याला कुठे भेटते? सर्वात जास्त कुठे भेटते? कंडक्टरच्या सरफेसवर. पुढे बघा काय म्हणलंय? केबल मधील कंडक्टरवरील इन्सुलेशन लेअरची जाडी कशावर अवलंबून असते?
केबल वरील इन्सुलेशनची जाडी, हे क्वेश्चन तुम्हाला बऱ्याच एक्झाम मध्ये दिसायला भेटेल. ठीक आहे, कुठं कशावर डिपेंड करते, व्होल्टेज लेवलवर. कशावर डिपेंड करते, केबल इन्सुलेशनची थिकनेस, केबल इन्सुलेशनची थिकनेस हे त्याच्या व्होल्टेजवर काय करते, डिपेंड करते, म्हणजे अवलंबून असते. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्होल्टेज. जितका व्होल्टेज वाढेल तितकी इन्सुलेशन तुम्हाला वाढवावं लागेल. आणि हाच मेन काय लिमिटेशन आहे, मर्यादित आहे काय इन्सुलेशन साठी. ठीक आहे, काय जितकं, कारण जास्त व्होल्टेज जर वाढला तर इन्सुलेशन वाढते, इन्सुलेशन वाढला तर रिमेनिंग खर्च पण वाढतात. त्याच्यासाठी जास्त व्होल्टेज लेवलवर आपण काय करू शकतो, अंडरग्राऊंड केबल तो असा काय होते, इकॉनॉमिकली महाग पडते. कशामुळे, इन्सुलेशनमुळे. तर कारण व्होल्टेज वाढला काय होते, इन्सुलेशन वाढावं लागेल तुम्हाला. ठीक आहे, समजलं. तर जे इन्सुलेशनची जे थिकनेस आहे कशावर डिपेंड करते, व्होल्टेजवर डिपेंड करते. नेक्स्ट पुढे त्यामुळे केबल मधील चार्जिंग करंट काय असते, केबल मधला चार्जिंग करंट काय असते, जे चार्जिंग इफेक्ट कॅपॅसिटन्स इफेक्ट मुळे काय होते, जिथं कॅपॅसिटन्स फॉर्म तिथं काय असते, करंट काय असते 90 डिग्री काय करते, व्होल्टेजला लीड करते. तर कॅपॅसिटन्स चार्जिंग करंट काय असेल, कधी पण व्होल्टेजच्या 90 डिग्री काय असेल, पुढे असायला पाहिजे. कुठं दिसेल ऑप्शन तुम्हाला, व्होल्टेज 90 डिग्री मागे, व्होल्टेजला 90 डिग्री पुढे. व्होल्टेजला किती 90 डिग्री काय असते, करंट काय असते, लीड करते, म्हणजे पुढे राहते. ठीक आहे, चार्जिंग करंट काय करते, लीड द व्होल्टेज बाय 90 डिग्री. ठीक आहे, नेक्स्ट पुढे 10 किलोमीटर लांब केबलचा इन्सुलेशन रेजिस्टन्स 1 मेगा ओम आहे, तर 50 किलोमीटर लांबीसाठी इन्सुलेशन रेजिस्टन्स किती असायला पाहिजे, 2.5 मेगा ओम, 0.2 मेगा ओम, 1 मेगा ओम आणि 10 मेगा ओम. ठीक आहे, बघा काय होते, इन्सुलेशन रेजिस्टन्स जे असते काय असते, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय असते, लेंथच्या काय असते, व्यस्त प्रमाणात असते. मग काय असं समजा, बघा आपण म्हटलं R1 बाय R2 जर घेतलं. ठीक आहे, तर रिलेशन कसं आहे, लांबीचा आणि यांचं रिलेशन कसं आहे, उलटा रिलेशन, इनव्हर्सली. म्हणजे इथं काय बघा, इथं काय होईल तुमचा L2 आणि याचा रिलेशन कुठे येईल, L1. ठीक आहे, म्हणजे याचा रिलेशन 1 बघा, तर काय इनव्हर्सली प्रोपोर्शनल. ठीक आहे, 2 अलग. म्हणजे काय होईल बघा, आपले पहिले बघा किती, R1 म्हणजे कोणता, सुरुवातीचा आपलं किती, 10 किलोमीटरवर. 10 किलोमीटरवर किती होता, 1 मेगा ओम. म्हणजे R1 ची किंमत इथं लिहितो. ठीक आहे, परत R1 ची किंमत किती म्हटलं आपल्याला, 10 किलोमीटरवर 1 मेगा ओम. किती, 1 मेगा ओहम. लांबी म्हणजे L1 म्हणजे कोणता आपला, हे किती आहे, 10 किलोमीटर. किती, 10 किलोमीटर. आलं लक्षात. नंतर आणखी काय म्हणलं तुम्हाला, जर 30 लांबी आपण किती केलो, 50 किलोमीटर केली. किती, म्हणजे कोणती, L2 म्हटलं, तर L2 किती आहे, 50 किलोमीटर. किती किलोमीटर, तर त्या टाइमचा रेजिस्टन्स म्हणजे R2 किती असायला पाहिजे. ठीक आहे, R2 किती असायला पाहिजे. ठीक आहे, तर आपल्याला माहिती आहे काय, R1 भागीला R2 इक्वल टू काय होते, L2 भागीला L1. बरोबर आहे, L1 आला. इथपर्यंत लक्षात आलं. मग R1 ची किंमत ठेवतोय, तर R1 ची किंमत किती आहे, 1 मेगा म्हणजे 10 किती 6 भागीला R2 किती आहे माहित नाही, तेच कॅल्क्युलेट करायचं. ठीक आहे, नंतर L2 किती आहे, 50 भागीला, नंतर L1 किती आहे, सुरुवातीचं किती आहे, 10 किलोमीटर. ठीक आहे, किलोमीटर बघा इथं 10³ मीटर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 10³ दोन्ही सारखे कटले. ठीक आहे, बरोबर आहे की नाही, त्याच्यामुळे तिथं काही प्रॉब्लेम होणार नाही. पण मेन मुद्दा कॅल्क्युलेशनचा आपला इथं आहे. मग आपल्याला R2 पाहिजे, काय पाहिजे, R2 पाहिजे. तर R2 इज इक्वल टू काय होईल, 1 × 10⁶ हे जसं तसं. ठीक आहे, मल्टिप्लाय बाय हा जे 10 आहे कुठे यायला पाहिजे, हा हे 10 इथे यायला पाहिजे ना, हे 10 इथे यायला पाहिजे, भागीला हे 50 इथे यायला पाहिजे. बरोबर आहे, इक्वल टू R2 यायला पाहिजे. बरोबर आहे की नाही. मग काय होईल, हे 0 0 कट. ठीक आहे, 1 गुणिला 1 म्हणजे 1 × 10⁶ भागीला किती 5. ठीक आहे, 1 भागीला 5 किती होते, 0.2. 10⁶ जशा तशा म्हणजे किती, 0.2 मेगा ओहम. 0.2 मेगा ओहम. 0.2 मेगा ओहम कुठे दिसेल आपल्याला, एक ऑप्शन मध्ये आहे इथं. या क्वेश्चनचा आन्सर ऑप्शन नंबर 2, 0.2 मेगा ओहम. ठीक आहे, पुढे काय म्हणलं बघा, काय म्हणतो तुम्हाला इथं 3.5 कोअर आहे. ठीक आहे, 3.5 कोअर केबल मध्ये, 3.5 कोअर केबल मध्ये किती कोअर आहेत, 3.5 कोअर केबल मध्ये किती कोअर असतात, 3.5 अर्धी कोअर असते का नसते. ठीक आहे, मग 3.5 कोअर काय म्हणलं, 3.5 कोअर काय म्हणलं बघा, कारण याच्यामध्ये काय असते बघा, इथं काय असते, जे कोअर असते हे आपण कोअर घेतला. ठीक आहे, हे घेतला आपण कोअर. तर 3.5 कोअर कसे असतात बघा, इथं
3.5 कोर कसे असतात, इथं बघा एक कोर हे घेतला आपण, ठीक आहे. नंतर दुसरी कोर आपण काय घेतलो, असं घेतलो, ठीक आहे. हे घेतलं 3 कोर, म्हणजे काय झालं बघा, आता इथं जर बघितलं आपण असं तर बघा की एक कोर भेटले तुम्हाला, ठीक आहे. हे भेटली दुसरी कोर आणि हे भेटली तिसरी कोर, म्हणजे 3 कोर त्याच्यामध्ये असतात, 3 कोर असतात, ठीक आहे. परंतु काय असते याच्यामध्ये, काय असते 3 कोर नंतर काय होते, एक जी कोर असते तर एक कोरची जी जाडी काय असते खूप कमी असते, जाडी काय असते कमी, म्हणजे काय भेटेल आपल्याला, एक जे कोर असेल म्हणजे एक कोर आपल्याला अशी भेटेल, ठीक आहे. अशी भेटत बघा 3.5 म्हणजे कोणता हे दाखवलं, ठीक आहे. हे 3.5 कोर, 3.5 वाला कोर तुम्हाला असा भेटेल, समजलं. म्हणजे टोटल कोर किती भेटेल तुम्हाला, हे 1 2 3 आणि 4, तर टोटल कोर किती आहे 4, म्हणजे इथं किती 4 कोर आहेत, 4 कोर आहेत. परंतु एक कोरची जी जाडी आहे ती काय बघा, तुलनेत तिघाच्या तुलनेत काय याची जाडी काय असते, थोडीशी कमी असते. लक्षात, म्हणजे 3.5 कोर मध्ये किती कोर असतात, 4 कोर असतात. 3 कोरची जाडी सारखी असते आणि एक कोरची जाडी काय असते, थोडी छोटी असते. म्हणजे काय असतात, टोटल 4 कोर आहेत, परंतु एका कोरची जाडी काय आहे, कमी आहे. तर हे झाला कोणता केबल, याला म्हणतो आपण 3.5 कोर केबल, ठीक आहे. नंतर केबल मधील फॉल्ट शोधणे रिकाम्या जागाद्वारे शोधला जाऊ शकतो, ठीक आहे. केबल मधील फॉल्ट शोधण्यासाठी आपण काय करतो, मरे लूप टेस्ट घेतो. काय घेतो, मरे लूप टेस्ट घेतो, ठीक आहे. मरे लूप टेस्ट घेऊन आपण काय करतो, केबल मधील फॉल्ट शोधतो, ठीक आहे. चला पुढे. तर विद्यार्थी मित्र, अशा प्रकारे आज आपण अंडरग्राउंड केबल या टॉपिक वरील प्रीवियस इयर मध्ये एक्झाम मध्ये आलेले क्वेश्चन्स, काही क्वेश्चन्स आपण घेतले. तर भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये एक नवीन टॉपिक सोबत. धन्यवाद.